पळ 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 पळ। वेंगुर्ला बंदराजवळ समुद्रकिनारी हा झुलता पूल आपलं मन वेधून घेतो। या ठिकाणी बरेच पर्यटक गर्दी करत असतात। बंदराकडे जात असताना डाव्या बाजूला ही डचची वखार लागते। डच ईस्ट इंडिया कंपनीने 16व्या शतकामध्ये याची स्थापना केली। समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये रुतलेले हे शिवलिंग भेटले, सागर तरी सापडले म्हणून याचे नाव सागरेश्वर असे देण्यात आले। नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहले युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, कोकण म्हणलं की नारळाची झाडं आणि समुद्र किनारा आपल्या डोळ्यासमोर येतो। तर मित्रांनो, सध्या मी जिथे उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता खूप सारे नारळाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर समुद्र किनारा आहे। तर मित्रांनो, सध्या मी आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरामध्ये आणि तसं सांगायला गेलं तर ही माझी सासरवाडी आहे। तर मित्रांनो, सासरवाडी असल्या कारणानं वर्षातून 1-2दा माझी या ठिकाणी भेट होत असते। तर मित्रांनो, या वेंगुर्ला शहरातील काही ठिकाणं अशी आहेत आपलं मन वेधून घेण्यासारखे आहेत। इथे आल्यानंतर त्या ठिकाणी मी नक्की जातो। तर मित्रांनो, यावेळी मी एकटाच नाही तर माझ्यासोबत तुमचंही या ठिकाणी मनोरंजन व्हावं आणि इथलं जे नयनरम्य दृश्य आहे ते आपल्यालाही पाहता यावं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेंगुर्ला बंदर आणि डच वखार आणि सोबतच सागरेश्वर बीच आणि सागरेश्वर बीचवर असलेलं सागरेश्वर मंदिर देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, यावेळी मी एकटा नसणार आहे, माझी मुलगी कार्तिकी देखील असणार आहे आणि माझी वाईफ ही देखील माझ्यासोबत असणार आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण सागरेश्वर बीच कडे जाणार आहोत। त्या ठिकाणी सागरेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत। तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ नाही घालवता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला उभादांडा येथील सागरेश्वर किनाऱ्यावरील श्री सागरेश्वराचे मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। या मंदिराकडे जात असताना काही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात। कोकणामध्ये चालणारे व्यवसाय जसे मासेमारी, मासे विक्री, भाजीपाला विक्री यांच्या प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर या ठिकाणी एक प्रतिकृती दर्शवली आहे। एका कोळ्याची ही प्रतिकृती आहे। तिथून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक महिला भाजीपाला घेऊन बसलेली दिसत आहे। खूप छान प्रकारे याची प्रतिकृती सादर केली आहे। अगदी खरोखर अशा या भाज्या ठेवलेल्या वाटतात। हे बघा कार्तिकी, तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर कोकणामध्ये चालणारा जो व्यवसाय आहे मासेमारी, एक महिला मासे एका टोपलीत घेऊन जातानाची प्रतिकृती या ठिकाणी सादर केली आहे। कार्तिकला काय झालं? ही कार्तिक अशी का चालते? तर मित्रांनो, आता आपण आलोय या सागरेश्वर मंदिरासमोर। शांतता आणि नैसर्गिक सानिध्य असलेल्या या मंदिरात बीचवर आलेले पर्यटकही नक्की भेट देतात। मंदिराच्या आवारात दरवाजासमोरच औदुंबराचे झाड असून त्याच्या एका बाजूला षटकोनी दीपमाळ तर दुसऱ्या बाजूला तुळशी वृंदावन आहे। दगडी बांधकामातील हे पुरातन शिवालय समुद्र किनाऱ्यावर सुरूच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले असून
मंदिराच्या चारही बाजूला भक्कम तटबंदी आहे. मंदिराची रचना गाभारा व सभागृह अशी असून गाभाऱ्याच्या दारावर गणेशपट्टी व वरील बाजूस कीर्तिमुख आहे. आता आपण आलोय या मंदिराच्या सभा मंडपामध्ये. शिलालेखात कोरलेल्या मजकुराप्रमाणे शके 1777 मध्ये म्हणजेच इसवी सन 1855 साली सांडे नावाच्या एका ब्राह्मणास किनाऱ्यावर वाळूमध्ये रुतलेले शिवलिंग सापडले. हे शिवलिंग सागरतीरी सापडले म्हणून याचे नाव सागरेश्वर असे पडले. सावंतवाडी संस्थानाने ही जमीन देवस्थानास इनाम म्हणून दिलेली आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठे उत्सव साजरे केले जातात. सागरतीरी हे मंदिर असल्याने सोमवती तसेच अमावस्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्थानात तालुक्याबरोबर अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंगदेवता व रयत या सागरेश्वर किनारी येतात. आता आपण आलोय सभामंडपाच्या बाहेर. या ठिकाणी काही वाहनं आपल्याला पार्किंगला लावली दिसत आहेत. आता आपण जातोय सागरेश्वर बीच कडे. या समुद्र किनाऱ्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. सागरेश्वर बीच कडे जात असताना एका बाजूला नारळाची झाडे आणि एका बाजूला सुरूची झाडे आपल्याला लागतात. चल लोक चल. सागरेश्वर बीच एक शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो, जो पर्यटकांना आकर्षित करतो. लांब आणि पांढऱ्या वाळूच्या किनारी आणि माड पोखळीच्या बागा यामुळे या ठिकाणाचे निसर्गरम्य सौंदर्य अगदी खुलून दिसते. या ठिकाणी काही टेंट आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. संध्याकाळची वेळ असल्याने काही पर्यटक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ही बघा कार्तिकी. आमच्या कार्तिकीला समुद्र किनारा खूप आवडतो. तिची मम्मी आणि कार्तिकी खूप उत्साहित आहेत या लाटांचा आनंद घेण्यासाठी. कमीत कमी 5 ते 6 महिन्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर मित्रांनो, सागरेश्वर बीच पाहिल्यानंतर आता आपण निघालोय तो झुलता पूल आणि डच वखारा पाहण्यासाठी. वेंगुर्ला बंदराकडे जात असतानाच डाव्या बाजूला ही डच वखार लागते. या ठिकाणी एक छोटासा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. तर या रस्त्याने थोडंसं पुढे गेल्यानंतर ती वखार लागते. तर मित्रांनो, आता आपण आलोय त्या डच वखारासमोर. तर समोर आपल्याला पाहायला मिळत आहे 16व्या शतकातील ही वखार आहे. युरोपीय व्यापाऱ्यांचे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात आगमन झाले. त्यांनी आपला खरेदी विक्री केलेला माल सुरक्षित साठवण्यासाठी इमारती बांधल्या. ह्या इमारती म्हणजेच
वखारी ब्रिटिशांनी कलकत्ता, सुरत, मद्रास, मुंबई वगैरे ठिकाणी वखारी बांधल्या. डचांनी इसवी सन 1602 मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. डचांनी व्यापारी मालाची साठवणूक व संरक्षणासाठी भारतात या वखारींची बांधणी केली. सध्या ही वखार बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या वखारीवरती काही झाडं देखील आपल्याला उगवलेली दिसत आहेत. तर पाहू शकता किती प्राचीन हे वखार आहे. तर मित्रांनो, डच वखार आपण पाहिली. डच वखार पाहिल्यानंतर आता आपण निघालोय वेंगुर्ला बंदराकडे. या बंदराकडे जात असताना आजूबाजूला नारळाची झाडे आणि इथलं निसर्गरम्य वातावरण पाहून मन भारावून जातं. इकडे डाव्या बाजूला आपल्याला समुद्र किनारा दिसतो. तर मित्रांनो, वेंगुर्ला बस स्टँड पासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्ही या वेंगुर्ला बंदराजवळील या झुलत्या पुलाजवळ आम्ही पोहोचलो. आता मी जिथे उभा आहे तो आहे झुलता पूल. समोर तुम्ही पाहू शकता. अगदी आकर्षक इथलं वातावरण आहे. या झुलत्या पुलाच्या खाली एक छोटासा सेतू बांधण्यात आलेला आहे. त्या सेतूकडे पण आपण जाणार आहोत. पुलाच्या एका बाजूला या ठिकाणी काही बोट्स आपल्याला दिसत आहेत. आणि एका बाजूला या ठिकाणी आपल्याला काही टेंट दिसत आहेत. तर तिथे आपण जाणार आहोत. बाळा खाली जाऊया. खाली जाऊया आता. ओके चला. या झुलत्या पुलाच्या स्टेप्स उतरून आम्ही खाली उतरलो. खाली उतरत असताना आजूबाजूचं दृश्य तुम्ही पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल आहे. आता आपण आलोय या झुलत्या पुलाच्या खाली. झुलत्या पुलावरून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला जो रस्ता जातो छोटासा, तो या बोट्सकडे जातो. तर या ठिकाणी काही खलाशी आपल्याला दिसत आहेत. आणि पलीकडे तुम्ही टेंट पाहू शकता. तर त्या टेंट हाऊस मध्ये बोट्स लावलेले आहेत. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला दिसत असतील वेगवेगळ्या रंगाच्या बोट्स त्या टेंट हाऊस मध्ये लावण्यात आलेले आहेत. आणि त्या टेंट हाऊसचा आकार देखील त्या बोटच्या आकारासारखा आहे. या बोट्स कशा प्रकारे असतात तुम्ही पाहू शकता. एक या ठिकाणी एक बोट उभा केली आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या बोट्स असतात. आता आम्ही आलोय झुलत्या पुलाच्या बाजूला असणाऱ्या त्या सेतूकडे. इथल्या समुद्र किनाऱ्यावर एक उंट आपल्याला दिसतो. इथे येणारे पर्यटक या उंटावरून फेरफटका मारत असतात. मी कार्तिकीला आणि कार्तिकीच्या मम्मीला या उंटावरती बसवण्यासाठी फोर्स केला. तर
कार्तिक आणि त्याची मम्मी खूप घाबरतात, त्यामुळे ते खूप दूर जाऊन थांबलेले आहेत. तर पाहू शकता कार्तिक आणि कार्तिकची मम्मी या उंटापासून खूप लांब थांबलेले आहेत. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. चला चला चला. हे बघ, हे बघ, हे बघ पिलो, हे बघ, हे बघ. पाय तर हे बघ. कोणतरी काढायला पाहिजे व्हिडिओ. पिलो ये. तर मित्रांनो, वेंगुर्ला बंदराकडे आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी बांधकाम चालू होतं, त्यामुळे आम्ही या झुलत्या पुलाजवळ असणाऱ्या समुद्रकिनारी खूप एन्जॉय केला. पिलो, अरे वाह, ये लवकर. अरे वाह, मेरा बच्चा. सध्या या टाईपची व्हिडिओचा ट्रेंड चालू आहे, तर आम्ही पण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर वेंगुर्ला हे शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं. वेंगुर्लाच्या बस स्टँड पासून साधारण 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती वेंगुर्ला बंदर आहे आणि सागरेश्वर बीच 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल किती नयनरम्य असं हे ठिकाण आहे. वेंगुर्ला हे कोणाचं नेटिव्ह प्लेस असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी राहलिका युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.